स्वामी समर्थ महाराज म्हणतात, अहंकार त्यागा, निरपेक्ष भक्ती करा, प्रगतीचे यशोशिखर गाठाल. स्वामी समर्थ सदैव पाठीशी असतात असा अनेकांचा अनुभव आहे, माझा स्वतःचाही आहे. माणूस काही ना काही ध्येय घेऊन पुढे जात असतो. मेहनत, परिश्रम आणि कष्ट या जोरावर यश प्रगती साध्य करत असतो. मात्र अनेकांना यश आणि प्रगती पचवणे कठीण होते. अशा वेळी कळत नकळतपणे अहंकार येत जातो. कालांतराने याच अहंकाराची किंमत मोजावी लागते असे म्हटले जाते. ब्रह्मांड नायक अशी ओळख असलेल्या स्वामी समर्थ महाराजांना कोट्यावधी भक्त दररोज भजत पूजत असतात. काही जणांच्या मुखी सदैव स्वामींचे नाव असते. स्वामींच्या अनेक कथा सांगितल्या जातात. अनेक अनुभव भाविकांना आल्याचेही पाहायला मिळते. अहंकार त्यागून निरपेक्ष भक्ती पुढे जाण्याची शिकवण एका कथेतून मिळते. भक्ती निरपेक्ष असावी. गुरुचा आशीर्वाद पाठीशी असणाऱ्यांना कसलेच भय राहत नाही. मेहनत, सातत्य, जिद्द, परिश्रम, सत्कर्म करत यश आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असतो. मात्र यश आणि प्रगतीचे वारे अंगात भिनून डोक्यापर्यंत पोहोचले की गर्व होतो. मग याचा पुढचा टप्पा म्हणजे अहंकार. म्हणून एकदा अहंकारी झाला की त्याला दुसरे चांगले काहीच दिसत नाही. कितीही ज्ञान पदरात पडले तरी अहंकारी माणूस अधोगतीच्या मार्गाला लागतो. स्वामी समर्थ महाराज नृसिंह सरस्वतींचे अवतार आहेत. हे रामदासी बुवांना फारसे पटत नसे. रामदासी बुवा एका मठाचे महंत. ते प्रचंड ज्ञानी, विद्वान असतात, परंतु अहंकारी आणि फार गर्विष्ठ असतात. वेदशास्त्रार्थात भल्या भल्यांना विद्वानांना ते चितपट करतात. एखाद्या व्यक्तीचा पराभव झाला की त्याला दंड किंवा शिक्षा म्हणून आपले पायतान डोक्यावर घेऊन उभे ठेवायचे. महंत बुवा खोलीला बाहेरून कुलूप लावून निघून जातात. एक दिवस स्वामी तिथे येऊन मुक्कामाची परवानगी मागतात. महंताच्या मठात जागा नसते म्हणून ध्यान कक्षात केवळ 1 तासासाठी मुक्काम करण्यास ते स्वामींना सांगतात. बरोबर 1 तासाने महंत येतात. स्वामींना उठवतात, परंतु स्वामी काही उठत नाहीत. अनेकदा आणि बराच वेळ प्रयत्न करूनही स्वामी जागे होत नाहीत. यामुळे स्वामींना धडा शिकवावा असे महंतांच्या मनात येते. महंत बुवा खोलीला बाहेरून कुलूप लावून निघून जातात. स्वामी चैतन्य स्वरूप, कोणीही डांबून ठेवू शकत नाही. स्वामी महंतांच्या मठात आले आहेत अशी वार्ता कळल्यावर स्वामींचे भक्त असलेले तेथील एक शास्त्री स्वामी दर्शनासाठी येतात. महंत त्यांना सांगतात की स्वामींना खोलीत डांबून ठेवले आहे. शास्त्री चपापतात आणि महंतांना म्हणतात की स्वामी चैतन्य स्वरूप आहे, कोणीही डांबून ठेवू शकत नाहीत. मात्र शास्त्री बुवांच्या म्हणण्याला महंत फारशी किंमत देत नाहीत. शास्त्री स्वामींच्या खोलीच्या दाराबाहेर खिन्न मनाने बसून राहतात. थोड्या वेळाने ते तेथून बाहेर पडतात. स्वामी सूर्याला अर्घ्य देत असतात. परिसरात फिरत असताना ते एका सरोवरापाशी येतात आणि पाहतात ते काय, स्वामी सूर्याला अर्घ्य देत असतात. तेवढ्यात महंत रामदासी बुवाही तेथे पोहोचतात. स्वामींना पाहून महंत अगदी थबकतात. स्वामी बाहेर येतात. महंत आणि शास्त्री बुवांबरोबर पुन्हा मठात येतात. महंत खोलीचे दार उघडतात तर तिथे स्वामी दिसतात. दुसरीकडे त्यांच्यासोबत स्वामी उभे असल्याचे ते पाहतात. एकाच ठिकाणी स्वामींची 2 रूपे पाहून ते अवाक होतात. काही काळ नेमके काय करावे आणि काय बोलावे हेच त्यांना कळत नाही. अहंकार तुमच्या प्रगतीस बाधक आहे. शेवटी ते स्वामींचे पाय धरतात, स्वामींना शरण जातात. स्वामी म्हणतात, बुवा तुम्ही ज्ञानी आहात, विद्वान आहात. अहंकार तुमच्या प्रगतीस बाधक आहे. अहंकाराने राग येतो आणि राग माणसाला राखेत मिळवतो. प्रचंड माहिती असूनही अहंकारामुळे प्रकाशाला कोणी कोंडू शकत नाही, ही साधी बाब आपल्या लक्षात आली नाही. ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ असते, कारण ज्ञानात अपेक्षा असते, मात्र भक्ती निरपेक्ष असते. अहंकार त्यागून निरपेक्ष भक्तीच्या मार्गावर पुढे गेलात तर यशोशिखरावर नक्कीच पोहोचाल, अशी शिकवण स्वामी देतात. स्वामी वचनांनी महंत बुवांना चूक उमगते. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि स्वामींच्या लीला, स्वामींचे उपदेश, स्वामींचे संदेश आपल्याला सर्वांना आयुष्यामध्ये खूप उपयोगी पडत असतात
आणि जे कोणी स्वामी सेवेकरी आहेत त्यांना तर नक्कीच माहिती की स्वामी हे कायम स्वभक्तांच्या पाठीशी असतात. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.